भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, दारू पिऊन मार्गाची केली होती अवहेलना, पण अशी कृपा जगात मिळेना। माझे नाव श्री सुदर्शन जगन्नाथजी डफ आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव, मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मी मार्गात येण्याअगोदर या मार्गाची दारू पिऊन खूप अवहेलना केली आहे। या मार्गात आधी आमची आतेबहीण सौ सत्यफुला सूर्यभानजी उराडे, म्हणजे मंडळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव उराडे यांची सुनबाई। आम्ही लहान होतो तेव्हा गावात राहत होतो। आमचे 5 जणांचे सुखी कुटुंब होते। सन 2004 मध्ये माझे लग्न झाले। नंतर मी सन 2005 नागपूरमध्ये राहायला आलो। नागपूरला आल्यावर मला वाईट संगत लागली। मी दारूच्या आहारी गेल्यामुळे परिवारात भांडणे होत होती। मी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जनीसचे कामे करायचो। मला पैशांची कमतरता नव्हती, पण मित्रमंडळ हे रोज दारू पिणारेच मिळाले। रोजच्या पार्ट्या होत असत आणि रोज जे रुपये कमावत होतो, त्यातून घरी काहीच आणत नव्हतो। घरी रोज आमच्या पती पत्नीमध्ये भांडण होत असे। सन 2005 मध्ये मला मुलगी झाली, पण माझे दारू पिणे चालूच होते। माझे नातेवाईक यांची दारू सुटावी म्हणून देवाला नवस करत होते, परंतु माझे वाईट कर्म चालूच होते। सन 2008 मध्ये मला दुसरी मुलगी झाली, तरीही माझी दारू चालूच होती। असेच दिवस जात होते। मी मार्गाची अवहेलना केली, म्हणजे माझा ताईकडे भाच्यांचे लग्नकार्य होते। तिथे माझे 3 भाऊजी व आतेभाऊ असे आम्ही सगळे दारू पिऊन ताईच्या घरी गेलो। भाऊजी मला म्हणाले, आमच्या इथे दारू पिऊन कुणीही येत नाही, पण तुम्ही सर्व आले। मी भाऊजींना म्हणालो की लग्न आहे, काय होते दारू पिले तर? या दारूमुळे माझे नातेवाईक मला बेवडा म्हणू लागले। मी नागद्वारला दरवर्षी जात होतो। 15 दिवस तिथे सेवा करत होतो व दारू पित होतो। माझी पत्नी देवाला रोज विनवायची, माझा पतीची दारू सुटली पाहिजे। त्यासाठी ती काहीही करायला तयार होती। एके दिवशी माझी लहान मुलगी शाळेतून घरी आली, तेव्हा मी दारू पिऊन झोपलो होतो। ती आपल्या आईला म्हणाली, माझ्या शाळेत एक मुलगा आहे, त्याचे वडील दारू पितात, त्यामुळे मुले त्याला दारू पिणाऱ्याचा पोरगा म्हणून चिडवतात असे सांगून ती रडायला लागली। त्या दिवशी आमच्या येथे भगवंत आले असे समजा। तिच्या बोलण्याचा परिणाम माझ्या मनावर झाला, आणि त्याच दिवशी मी पत्नीला म्हटले, आपण परमात्मा एक मार्गात जाऊ। मी माझा मित्र व माझे भाऊजी यांना जाऊन सांगितले, मला परमात्मा एक या मार्गात यायचे आहे। तेव्हा उराडे भाऊजींनी मला परमात्मा एक या मार्गाविषयी माहिती समजावून सांगितली। माझा मित्र शिवाजी नागपुरेसोबत मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत काकाजी यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले। राऊत गुरुजी 26 जानेवारीच्या कार्यक्रमात मौदा आश्रमात असल्यामुळे आम्हाला भेटू शकले नाही। माझ्या मित्राने मला म्हटले, तू भगवंताला वचन दिले आहे की मी परमात्मा एक या मार्गात येत आहे। मग उद्या मौदा आश्रमात जो कार्यक्रम होतो व जे मार्गदर्शन होतात, ते पूर्ण परिवारासोबत तेथे जाऊन घेऊन ऐक। मी तयार झालो व तेथील मार्गदर्शन ऐकून मला असे वाटले, की हा मार्ग जर आपण घेतला आणि सत्य, मर्यादा व प्रेमाने वागले, तर आपले जीवन उंचावेल। मी घरी येऊन देवाचे फोटो, इतर सामान माझ्या मोठ्या भावाला घेऊन जाण्यास सांगितले व घराची साफसफाई करून .28 जानेवारी 2016 गुरुजीकडे नागपुरे दादासोबत गेलो व त्यांना पूर्ण माहिती सांगितली। मग राऊत काकाजी यांनी मला मार्गाविषयी सर्व मार्गदर्शन केले। 3 दिवसाचे कार्य दिले व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर येथे पाटी पुस्तक घेण्यासाठी पाठविले।
त्या दिवशी आसोली येथे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले होते. तर मग भवनातून आम्ही सगळे आसोली येथे कार्यक्रमाला गेलो. तिथे मार्गदर्शन लक्ष केंद्रित करून ऐकले. तिथे जिभकाटे काकांनी आपला अनुभव सांगितला व मला त्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. दुसऱ्या दिवसापासून मी 3 दिवसाच्या कार्याला सुरुवात केली. 3, 7, 11, 21 असे कार्य करू लागलो व मला गृहस्थी उंच आणण्यास योग मिळू लागला. त्यानंतर त्यागाचे कार्य मिळाले. 16 जुलै 2017 त्यागाचे हवन कार्य पार पडले. 9 हवनकार्य छान पार पडले. मला जर परमात्मा एक मार्ग मिळाला नसता, तर मी आज कुठे असतो हे मला सुद्धा माहीत नाही. आज मी सुखी समाधानी जीवन जगत आहे. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर, भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव श्री सुदर्शन जगन्नाथजी डफ. पत्ता प्लॉट क्र-43, गाडगेबाबा नगर, रमणा मारुती चौक, ज्योती शाळे मागे, नागपूर. सेवक क्रमांक 43112. मार्गदर्शक मारोतरावजी राऊत गुरुजी, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.